माझ्या पत्राची एक प्रत मुख्यमंत्र्यांच्या सचिवांच्याकडे गेलेली. मला विलासराव देशमुखांचा फोन आला. जयंतराव, म्हटलं काय साहेब, आपल्याला जास्त काळ मंत्री राहायचं नाही असं काय प्लॅन ठरलाय का आपला? म्हटलं काय झालं? अहो म्हटलं तुम्ही न्यायाधीशांना कशाला पत्र पाठवताय? मी म्हटलं आपल्या मागण्या. अहो जाऊ देव म्हटले, काय काढायला लागलाय तुम्ही? त्यांच्या मागण्या काय बघून मुकाट्यानं परत यायचं म्हटले, असला काही विषय करू नका तिथं. ठीक आहे म्हटलं. तिथं गेले. श्रीकृष्ण म्हणून न्यायाधीश होते, ते आयोग नव्हता का, ते असे बाजूला चीफ जस्टिसच्या बाजूला ते बसलेले. सगळ्या चर्चा झाल्या. त्या श्रीकृष्णाने विचारलं, और कुछ है? आता खरं मी गप्प बसायला पाहिजे. मी म्हटलं ते हमने एक खत दिया है आपको, वो देखिए आपने. मग तो रजिस्ट्रार म्हटला, यस मिनिस्टर हॅज गिवन दिस लेटर, शॅल आय रीड? ते चीफ जस्टिस म्हटले वाचा. आता माझ्या हातात काय राहिलं नाही. विलासराव माझ्याकडे रागाने बघायला लागले कशाला काढला विषय म्हणून. आणि त्याने चीफ जस्टिस त्याने पत्र वाचून काढलं. तर ते म्हटले की आम्ही पूर्ण विचार करतो. एकच आम्ही करू की सकाळच्या वेळी कोर्ट चालू करू, जमलं तर संध्याकाळी कोर्ट चालू करू, आणि पेटी केसेस, छोट्या छोट्या केसेस आहेत त्या सॉर्ट आउट करायचं पहिलं काम आम्ही करू. आमची ही कमिटमेंट आहे. पण पेंडन्सी कमी करण्यासाठी तुम्ही रेज केलेला इश्यू व्हॅलिड आहे, आणि आम्हालाही हे मत आहे की तुम्ही आमच्या फॅसिलिटीज वाढवा, संख्या आम्ही वाढवायचा प्रस्ताव हळूहळू करतो.